नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर नक्कीच भावांनो, प्रथमतः तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ. व भावांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो, आज तारीख 5 एप्रिल. भावांनो, नक्कीच आज बरेच मैदान संपन्न होणार आहेत. तर आपला लाडका देव रुस्तम द्वादशी हिंद केसरी बकासूर मौजे सासवड मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तर नक्कीच बकासूरचा पायरा कोण, नवीन चेहरा असणार की जुना चेहरा असणार, याची अपडेट देणार आहोत. तसंच बकासूरच्या दावणीतला महाराज. तर भावनो, महाराज आज 100% पळताना दिसणार आहे. तर नक्की कुठे पळताना दिसणार त्याची देखील अपडेट देणार आहोत. तर नक्कीच आपला व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करतो. मागील मैदान बुकुम आंग्रेवाडीचं मैदान आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडक्या बकासूर आणि महाराजने गुलाल घेतला. भावनं, फायनलचा पेरा झाला नाही तरी पण चांगली गाडी पळाली सेमीला आणि नक्कीच जर फायनलचा पेरा झाला असता तर एक नंबर केला असता, यात काही शंकाच नाही. तर नक्कीच भावनो, वळूया आता लगेच महत्त्वाच्या विषयाकडे. बकासूरचा पैरा कोण, नवीन चेहरा असणार की जुना चेहरा? तर भावनो, मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या लाडक्या देव रुस्तम द्वादशी हिंद केसरी बकासूरचा आज नवीन चेहरा बघायला मिळणार आहे. भावनो, नक्कीच आज नवीन चेहरा आणि बकासूर एकत्र पळताना दिसणार आहेत. तसंच राहिला विषय महाराजचा. भावनो, महाराज देखील आज पळताना दिसणार आहे. तर नक्की कोणत्या मैदानामध्ये? तर भावनो, आज कालूबाई केसरी मैदान संपन्न होणार आहे भोर येथे आणि त्या भोरच्या मैदानामध्ये आपल्याला महाराज 100% पळताना दिसणार आहे. नक्कीच दोन्ही भाऊ सज्ज झालेले आहेत, वेगवेगळ्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. नक्कीच त्याची गटाची बिटाची सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येणारच आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच बैलगाडी क्षेत्रातली नवीन नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.